नमस्कार विद्यार्थी मित्रहो, MPSC कट्टा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण भारताच्या राष्ट्रपतींना कोणकोणते महत्त्वाचे अधिकार असतात, तसेच त्यांची कोणकोणती कार्य आहेत, तसेच राष्ट्रपतीविषयी आपण इतर महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य. सुरुवातीला आपण राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार पाहणार आहोत. संविधानाचे कलम 53 नुसार भारत सरकारचे सर्व कार्यकारी कामकाज औपचारिकरित्या राष्ट्रपतीच्या नावाने केले जाते. इथे कलम लक्षात ठेवा की कलम 53 म्हणजे जरी देशाचे पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असले तरी देखील देशाचे सर्व कार्यकारी कामकाज हे राष्ट्रपतींच्या नावाने चालवण्यात येतं. राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधान व मंत्र्यांची नियुक्ती तसेच भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती व वेतन ठरवले जाते. वरील सर्व राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजे देशाचे पंतप्रधान व मंत्री यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. तसेच भारताचा महान्यायवादी जो की देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो याची नियुक्ती व वेतन हे राष्ट्रपती ठरवत असतात. इथं हे एक लक्षात घ्या की पंतप्रधान व मंत्रिमंडळ तसेच महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर असतात. हा महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात घ्या. राष्ट्रपती त्यांच्या कार्यकारी अधिकारांतर्गत पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतात. त्यामध्ये एक पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, त्याच्यानंतर भारताचा महान्यायवादी जे की आपण आत्ताच सांगितलेलं आहे की ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्यानंतर भारताचा महालेखापरीक्षक हे लेखाचे काम करत असतात. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश म्हणजेच भारताचे जे का दिल्लीला सुप्रीम कोर्ट आहे त्याचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश म्हणजेच भारतामध्ये जे काही हायकोर्ट ज्याला आपण उच्च न्यायालय म्हणतो यांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, प्रत्येक राज्याला जो राज्यपाल असतो त्याची नियुक्ती तसेच केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक किंवा नायब राज्यपाल यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यानंतर मुख्य व इतर निवडणूक आयुक्तांची देखील नियुक्ती राष्ट्रपतीच करत असतात. त्यानंतर UPSC अध्यक्ष व सदस्य म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक, त्यानंतर वित्त आयोग अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक देखील राष्ट्रपतीच करत असतात. आता आपण राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार पाहणार आहोत. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग असतो. आपणाला माहीत आहे की संसदेचे 3 घटक असतात. त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती असतात. तर संसदेने कोणतेही केलेला कायदा हा राष्ट्रपतीच्या मान्यतेशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे राष्ट्रपती हे संसदेचा अविभाज्य भाग असतो. तो कलम 80 नुसार कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान या क्षेत्रातील 12 व्यक्तींची राज्यसभेवर नेमणूक करतो. म्हणजेच तो कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान या क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींची कलम 80 नुसार राज्यसभेवरती नेमणूक करत असतो. तर हे कलम लक्षात ठेवा की कलम 80. त्यानंतर दुसरा अधिकार आहे कायदेविषयक अधिकार, तो अँग्लो इंडियन समुदायातील 2 व्यक्तींची लोकसभेत नेमणूक करतो. म्हणजेच तो अँग्लो इंडियन या समुदायातील 2 व्यक्तींची लोकसभेवरती नेमणूक करत असतो. तर सध्या 104वी घटना दुरुस्ती 2019 नुसार या 2 व्यक्तींची जो राष्ट्रपती लोकसभेवरती नेमणूक करत असतो तर अँग्लो इंडियन समुदायाचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा कायदेविषयक अधिकार आहे, तो संसदेच्या दोन्ही गृहांचे अधिवेशन बोलावतो किंवा बरखास्त करतो. तसेच अधिवेशन चालू नसल्यास तो अध्यादेश काढतो. म्हणजेच संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजेच लोकसभा व राज्यसभा यांचं अधिवेशन बोलण्याचं अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. तसेच तो बरखास्त देखील राष्ट्रपतीच करतात. तसेच अधिवेशन चालू नसल्यास तो अध्यादेश काढतो. म्हणजेच तो एखादी कृती करण्याची आवश्यकता तातडीने करण्याची गरज आहे असे राष्ट्रपतीला वाटेल त्यावेळेस तो अध्यादेश काढू शकतो. चौथा अधिकार आहे, तो सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या व दरवर्षी पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतो. सार्वत्रिक निवडणूक ही दर 5 वर्षांनी होते. तर 5 वर्षानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतात. तसेच दरवर्षी होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाला देखील राष्ट्रपती संबोधित करतो. तो संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलावतो. म्हणजे ज्यावेळी लोकसभा व राज्यसभामध्ये एखाद्या कायद्याविषयी वाद निर्माण झाला तर त्यावेळी वाद सोडवण्यासाठी राष्ट्रपती हे संयुक्त बैठकीची तरतूद करतात. तर मला तुम्ही हे सांगायचं की संयुक्त बैठक ही कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर तो लोकसभा विसर्जित करतो. म्हणजे ज्यावेळी लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होतो त्यावेळी लोकसभा विसर्जित हे राष्ट्रपती करत असतात. आता आपण राष्ट्रपतीचे आर्थिक अधिकार पाहूयात. एक, अर्थविधेयक त्याच्या पूर्वसंमतीने संसदेत मांडतात. म्हणजेच कोणतेही अर्थविधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता लागते.
त्यानंतर दुसरा आर्थिक अधिकार आहे तो वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेसमोर त्याच्याद्वारे वित्तमंत्र्याकडून मांडतो. म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच अंदाजपत्रक हे मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपतींची असते. तर तो त्यांच्याद्वारे वित्तमंत्र्याकडून वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडतो. त्यानंतर दर 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन करतो. केंद्र व राज्यामध्ये करांचे वाटप करण्यासाठी दर 5 वर्षांनी एक वित्त आयोग नेमण्यात येतो. तर दर 5 वर्षांनी वित्त आयोग राष्ट्रपती स्थापन करत असतात. त्यानंतर चौथा आहे की राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. कोणत्याही विषयावरती अनुदानाची मागणी करायची असल्यास राष्ट्रपतीच त्याला शिफारस किंवा राष्ट्रपतीची परवानगी आवश्यक असते. आता आपण राष्ट्रपतीचा न्यायिक अधिकार पाहणार आहोत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये एक आहे राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यातील मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतो. म्हणजेच राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणजेच सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश तसेच उच्च न्यायालय म्हणजेच आपले मुंबईचं हायकोर्ट असे जे देशातील उच्च न्यायालय आहेत त्यांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. त्यानंतर दुसरा अधिकार आहे कलम 143 नुसार राष्ट्रपतीस सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे. म्हणजेच राष्ट्रपतींना कोणत्याही मुद्द्याविषयी जर सल्ला घ्यायचा असेल तर तो एक कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतो. इथं ही एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. त्यानंतर तिसरा न्यायिक अधिकार आहे की कलम 72 नुसार राष्ट्रपतीस क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच कोणत्याही गुन्हेगारास त्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा तसेच शिक्षा कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. तो अधिकार कलम 72 नुसार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. आता आपण राष्ट्रपतीचा परराष्ट्र संबंधविषयक अधिकार पाहणार आहोत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती भारताचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तर तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व हे राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर तो परदेशात भारतीय राजदूत व उच्चायुक्तांची नियुक्ती करतो. तसेच इतर देशातील राजदूत उच्चायुक्तांचा तो भारतामध्ये स्वीकार करतो. म्हणजेच आपले जे काही उच्चायुक्त किंवा राजदूत असतील तो त्यांची इतर देशांमध्ये नियुक्ती करतो. तसेच इतर देशातील राजदूत किंवा उच्चायुक्तांना तो भारतामध्ये त्यांचा स्वीकार करतो. आता आपण राष्ट्रपतीचे लष्करी अधिकार पाहूयात. तो भारताच्या सर्व सेनादलांचा सर्वोच्च सेनापती आहे. म्हणजेच भारताचे भूदल, नौदल, वायुदल यांचा सर्वोच्च सेनापती हा राष्ट्रपती असतो. त्यानंतर दुसरे लष्करी अधिकार तो भूदल, नौदल व वायुदल यांच्या प्रमुखांची नियुक्ती करतो. म्हणजे तिन्ही दलांचे प्रमुखांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर 3 संसदेच्या मान्यतेनं तो युद्ध घोषित करू शकतो किंवा समाप्त करू शकतो. म्हणजेच कोणतेही युद्ध घोषित करण्यासाठी राष्ट्रपतीस संसदेच्या मान्यतेची आवश्यकता असते व तो संसदेची मान्यता घेऊन युद्ध घोषित देखील करू शकतो किंवा समाप्त देखील करू शकतो. आता आपण आणीबाणीविषयक अधिकार पाहू. त्यामध्ये एक कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी ही 3 कारणावरून लावण्यात येते. त्यामध्ये पहिलं कारण आहे युद्ध, दुसरं आहे परकीय आक्रमण किंवा मग सशस्त्र उठाव. या कोणत्याही कारणामुळे जर भारताच्या कोणत्याही भागाला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल तर त्यावेळी कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी हे राष्ट्रपती लावत असतात. तरी कलम लक्षात ठेवा की 352 या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात येते. त्यानंतर पुढचं आहे कलम 356 व 365 राष्ट्रपती राजवट. आत्ताच काही दिवसापूर्वी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट अनुभवलेली आहे. तर त्याचे 2 कारण आहेत. तर एक आहे कलम 356 नुसार मध्ये एक कारण आहे. त्यानंतर 365 मध्ये एक दुसरं कारण त्याचं सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस राज्याचं सरकार हे घटनात्मक तरतुदीनुसार कार्य करत नाही अशी राष्ट्रपतीची खात्री पडते त्यावेळेस कलम 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू करण्यात येते. तसेच ज्यावेळी राज्य सरकार केंद्राच्या आदेशाचे पालन करत नसेल त्यावेळी घटनात्मक तरतुदीनुसार राज्य सरकार चालणे किंवा राज्य सरकार काम करू शकत नाही त्यावेळी कलम 365 नुसार राष्ट्रपती हे राष्ट्रपती राजवट लावत असतात. त्यानंतर कलम 360 ज्यावेळी भारताची आर्थिक पत ही ढासळते त्यावेळी कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावण्यात येते. आता आपण राष्ट्रपतीला असलेला एक महत्त्वाचा अधिकार पाहणार आहोत जो की राष्ट्रपतीचा नकार अधिकार म्हणजेच व्हीटो म्हणून ओळखला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 111 नुसार राष्ट्रपतीस नकार अधिकार प्राप्त होतात. हे एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेचं कलम 111 नुसार राष्ट्रपतीस नकार अधिकार प्राप्त होतात. कलम लक्षात घ्या 111. तर एक कलम 111 मध्ये कोणती तरतूद आहे हे आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता देणे म्हणजे जे काही विधेयक संसद संमत करते तर त्या विधेयकांना मान्यता देणे. ह्यामध्ये
संसदेने संमत केलेल्या विधेयकांना मान्यता देण्याविषयी तसेच राष्ट्रपतीच्या नकाराधिकाराविषयी तरतुदी आहेत. त्यामध्ये नंतर दुसरी तरतूद आहे की भारताच्या राष्ट्रपतीस पूर्ण नकाराधिकार, निलंबनाचा नकाराधिकार व प्रलंबनाचा नकाराधिकार हे 3 नकाराधिकार देण्यात आले आहेत. म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतीस 3 नकाराधिकार आहेत. त्यामध्ये पूर्ण नकाराधिकार, निलंबनाचा नकाराधिकार व प्रलंबनाचा नकाराधिकार इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर दुसरी तरतूद आहे भारताच्या राष्ट्रपतीस सशर्त नकाराधिकार नाही असा नकाराधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. म्हणजे आपण एक लक्षात घ्या की भारताच्या राष्ट्रपतीस सशर्त नकाराधिकार नसून तो फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. अशा प्रकारे आपण राष्ट्रपतीची आता आपण राष्ट्रपतीविषयी इतर महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यामध्ये हे एक लक्षात ठेवा की राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे देखील अध्यक्ष होते. तसेच हे एकमेव राष्ट्रपती आहेत जे की 2 वेळेस निवडून आलेले आहेत. नंतर पहिले मुस्लिम राष्ट्रपती यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन. तसेच पदावर असताना निधन पावलेले डॉक्टर झाकीर हुसेन हे पहिले राष्ट्रपती आहेत. त्यानंतर पहिले शीख राष्ट्रपती आहेत ग्यानी झैल सिंग. त्यानंतर पहिले दलित राष्ट्रपती आहेत KR नारायणन. आता आपण हे पाहूयात. सर्वात तरुण राष्ट्रपती तसेच बिनविरोध निवडलेले एकमेव राष्ट्रपती आणि पूर्वी लोकसभा अध्यक्ष नंतर राष्ट्रपती झाले नीलम संजीव रेड्डी हे आहेत. यामध्ये हे लक्षात ठेवा की बिनविरोध निवडून आलेले हे एकमेव राष्ट्रपती आहेत, ते म्हणजे नीलम संजीव रेड्डी. त्यानंतर प्रभारी राष्ट्रपती भूषवलेले सरन्यायाधीश म्हणजेच हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते ते आहेत M हिदायतुल्लाह. ज्यावेळी डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं त्यावेळेस उपराष्ट्रपती असलेले FV गिरी हे भारताचे राष्ट्रपती झाले. परंतु त्यांनी पण निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश M हिदायतुल्लाह हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता आपण पाहूयात पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर झाकीर हुसेन. आपण आता वरती पाहिलेलं आहे ते. तसेच सर्वात कमी कार्यकाल भूषवलेले राष्ट्रपती देखील डॉक्टर झाकीर हुसेन आहेत. सर्वात कमी कार्यकालवरती प्रश्न देखील आला होता. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील. त्यानंतर भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यानंतर पहिले प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणारे व्यक्ती आहेत FV गिरी. म्हणजे ज्यावेळी डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं होतं त्यावेळेस उपराष्ट्रपती असलेले FV गिरी हे राष्ट्रपती म्हणून त्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलं आहे. त्यानंतर सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद. हे आहेत 14वे. पदानुसार ते 15वे व्यक्ती आहेत. ते पदानुसार ते 15वे आहेत परंतु व्यक्तीनुसार ते 14वे आहेत. कारण की 2 निवडणुकामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. त्यानंतर त्यांची निवडणूक ही 2017 साली रामनाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार अशी झाली आहे. तर रामनाथ कोविंद हे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. अशा प्रकारे आपण राष्ट्रपतीविषयी संपूर्ण माहिती तसेच त्यांचे अधिकार पाहिलेले आहेत. तसेच व्हिडिओ आवडले असल्यास सर्वांनी लाईक व सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.